नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये जानेवारी 2014 पासून आजपर्यंत जे 18 पेक्षा जास्त खून प्रकरणं झालेली आहेत, त्या खून प्रकरणातील जे गंभीर खून प्रकरणं आहेत त्यामध्ये आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती प्रत्येक गुन्ह्यात झाली पाहिजे, ही एक आमची आज महत्त्वाची मागणी आयोगाकडे होती। त्यानंतर महाराष्ट्रभर गाजलेलं जे आपलं शहीद तलाठी पवार आहेत त्यांचं जे खून प्रकरण आहे, ज्या वेळेस खून झाल्याच्या नंतर या कुटुंबासोबत येऊन अनेक मंत्र्यांनी, महसूल मंत्री असतील, अनेक नेते असतील, या सर्वांनी येऊन मोठमोठ्या घोषणा दिल्या, परंतु अद्यापपर्यंत हे कुटुंब जे आहे या कुटुंबाच्या वेदना कोणीही पाहिलेल्या नाहीत। या कुटुंबाच्या वेदना शासनानं अद्यापपर्यंत जवळून पाहिलेल्या नाहीत। या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आज त्यांचे वयोवृद्ध वडील आहेत, त्यांना तात्काळ समाज कल्याण विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पेन्शन मंजूर करणं गरजेची होती, अद्यापपर्यंत पेन्शन मंजूर केलेली नाही। अनुकंपा तत्वावर एका महिन्याच्या आत शासकीय नोकरीवर त्यांच्या ज्या उच्च विद्याविभूषित पत्नी आहेत त्यांना तात्काळ सामावून घेऊत असं आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिलं होतं, या सरकारने दिलेलं होतं। अद्यापपर्यंत त्यांना अनुकंपा तत्वावर ती शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलेलं नाही। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये होताना आम्हाला दिसून येत नाही। शहीद जे शेवाळा येथील आपले गौतम नरवाडे आहेत, या खून प्रकरणात देखील 2 वर्ष झाले अद्यापपर्यंत कुटुंबाचं पुनर्वसन नाही। आपण पाहिला असाल मराठा आरक्षणादरम्यान आमच्या ज्या मराठा बांधवांच्या आत्महत्या झाल्या, शासनानं तात्काळ दखल घेऊन 20 लाखाची मदत प्रत्येक कुटुंबाला जाहीर केली, परंतु आमच्या कायद्यामध्ये तरतूद असताना, संविधानामध्ये असताना, विविध शासन निर्णय असताना, परिपत्रक असताना, सगळ्या तरतुदी आम्ही यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या असताना अद्यापपर्यंत आमच्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन केलेलं नाही। तुम्हाला सांगतो, आज आपण ॲट्रॉसिटीचा कन्व्हिक्शन रेट जर पाहिला तर अत्यंत नगण्य आहे, कमी आहे, परंतु या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं यासाठी आम्ही गेल्या 5 वर्षापासून विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्त्या या गुन्ह्यांमध्ये झाल्या पाहिजे यासाठी पाठपुरावा करतोय, परंतु अद्यापपर्यंत एकाही खून प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली नाही। इतर जिल्ह्यातल्या आमच्याकडे ऑर्डर आहेत, उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्त्या केलेल्या आहेत, परंतु या हिंगोली जिल्ह्यातच विधी व न्याय विभागाकडे विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीची फाईल जाते आणि तिथे वर्षानुवर्ष धूळ खात पडते आणि त्यामुळे गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन येत नाही, शिक्षा होत नाही आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टचा कन्व्हिक्शन रेट कमी होत आहे। या ठिकाणी जे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल गुन्हे आहेत, या गुन्ह्यांचा तपास ॲट्रॉसिटी ॲक्टच्या नियम 7 प्रमाणे पोलीस उपाधीक्षक दर्जापेक्षा कमी नसेल अशा अधिकाऱ्यांना करता येत नाही अशी तरतूद आहे। ही तरतूद असताना देखील या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे DYSP आहेत राजकुमार केंद्रे, हे त्यांच्या कार्यालयातील जे वाचक आहेत, मगन पवार असतील, इतर ठिकाणी PSI असतील, त्यांच्या मार्फतीने घटनास्थळासारखा महत्त्वाचा तपासाचा भाग वाचकाच्या मार्फतीने करत आहेत। जर असं होत असेल तर कसा काय या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन रेट वाढणार? हे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 4 प्रमाणे राजकुमार केंद्रे DYSP यांनी कर्तव्यात कसूर केलेला आहे, म्हणून त्यांच्यावरती कलम 4 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत, ही एक आमची महत्त्वाची मागणी होती। या ठिकाणी आम्हाला जे आयोगाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, हे जे आमचं 47 मुद्द्याचं निवेदन आहे यावरती सुनावणी घेऊन सर्व संबंधितांना सूचना देऊन या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हिंगोली जिल्ह्यात होईल अशा आश्वासन आम्हाला आयोगाने दिलेले आहे।